4 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ मालिकेमध्ये एक सामना हरले आहेत, ज्याने एक सामना गमावलाय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकणं हे पहिलं लक्ष्य असेल दोन्ही संघांचं. DK लायन्स बनाम MG पाटील स्पोर्ट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. नाणेफेक DK लायन्स क्रिकेट टीमने जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. MG पाटील स्पोर्ट विकी पुजारीच्या नेतृत्वाखाली प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पहिलाच फुल टॉस बॉल समोर खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह केलंय, बॉलला रोखलंय. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहण्याचं भाग्य आमच्यापासून हिरावून घेतलंय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. तानाजी नाव स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट केलंय. तानाजी चौगुले आणि त्याच्या साथीला संग्राम घाटगे ही जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कुट्यातलं पहिलं टीमचं पहिलं षटक फेकतोय साहिल मोमीन. गोलंदाज तयार साहिल. यावेळी ऑन साईडला खेळलाय. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावांनी संग्रामने देखील आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या वाढली आहे. 2 धावा बिनबाद 2. फ्लड लाईट्स मध्ये सामना होताना आपण पाहतोय वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. पहिली अवांतर धाव या सामन्यामधील. आतापर्यंत 3 धावा फलकावरती लागलेत. साहिल मोमीन गोलंदाजी मार्कवरती आहे, जो संघाचा संगनायक आहे DK लायन्स क्रिकेट टीमच्या माध्यमातून. यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. एफर्ट तर खूप चांगला होता, मात्र अंतिम क्षणी प्रयत्नाला यश आलं नाहीये. मात्र प्रयत्न करण्यासाठी धाडस दाखवलं क्षेत्ररक्षकाने. पण पाहतोय मेगा स्क्रीन वरती ऑप्टिकच्या बाहेर बॉल बॅटची वरची कडा घेत क्षेत्ररक्षकाला बहुधा हाताला चेंडू स्पर्श केला, त्यामुळे स्पीड थोडासा कमी झाला. शॉर्ट फाईन लेग स्लिपच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे ज्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. टीमची धावसंख्या वाढते 4. याही वेळेला ऑन साइडला अपील यस, फिंगर अप OUT आउट. LBW संग्रामला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. टेंगुडेजी आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती अपील केलं, पायावरती चेंडू आदळला, नेमका मधल्या एसटीच्या समोर संग्राम सापडला. विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आहे 4. नवीन फलंदाज सागर फल्ले मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सागर फल्लेला कोल्हापूर प्रीमियर लीग पहिलं षटक संपलंय आणि गोलंदाजी मार्कवरती रोहित खांडेकरला बोलवलंय. मॅन फ्रॉम चिंचवाड परिसरातला हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिल्या षटकात केवळ 4 धावा फलकावरती लागलेत. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. प्रेक्षक आपापली जागा निश्चित करून या सामन्याचा आनंद देखील घेत आहेत.
रोहित तयार. स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर अनिल हिरगुले सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बावडा क्रिकेट क्लबला आणि कोल्हापूर प्रीमियर लीगला सातत्याने ज्यांचं विशेष सहकार्य लाभतं, मोलाचं सहकार्य लाभतं, ते आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनिलजी हिरगुले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आप आए बहार आई. आखूड टप्प्याचा बॉल घुमवलंय. क्षेत्ररक्षक होता मात्र त्याच्या हाताला चेंडू स्पर्श करतोय आणि मायभूमीवरती देखील हा चेंडू दान केलाय. फक्त सिंगल ऍड होईल. टीमच्या खात्यामध्ये एकने धावसंख्या वाढली आहे 5. एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. पहिलं षटक नफतुलक केवळ 4 धावांचं कंजूसी षटक आपण पाहिलंय. धावसंख्येला रोधक लावणारं षटक साहिल मोमीनने हाताळलंय, जे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक होतं. ज्या षटकात खरं तर धावा येणं गरजेच्या होत्या मात्र धावा रोखलेत. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी हे लाभदायी षटक ते लाभदायी ठरलं. गोलंदाजी करणाऱ्या साहिल मोमीनच्या टीमसाठी साहिलचं षटक आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती रोहितने केवळ 1 धाव खर्च केली आहे. मैदानामध्ये 2 फलंदाज आहेत. तानाजी चौगुले जो व्यक्तिगत 2 धावांवरती खेळतोय. सागर फल्ले जो नुकताच मैदानामध्ये आलाय त्याचं योगदान 1. ऋतुराजने झेल सोडलाय. फुलटॉस बॉल कट केलाय. चेंडू चाललाय गल्लीमधून थर्ड मॅनला. 1च धाव. एकेरी धावांनी धावगती वाढवण्याचा प्रयत्न इथे चाललाय. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. मात्र निर्धारित 8 षटकांची लढत असल्यामुळे सुरुवातीचा जो कालावधी आहे तो शांततेचा कालावधी आहे आणि या शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. त्यामुळे शांततेचा कालावधी आहे. जीवन असो किंवा क्रिकेट, तुमचा जो सुरुवातीचा कालावधी आहे तो शांततेचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्येच तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. यावेळेला ऑर्पिज ताकद देण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. खूप चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने दाखवलाय. रणजित सलगर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि त्याच्या करवी हा झेल टिपलाय. विकेट नंबर 2 सागर फल्ले बॅक टू द पॅव्हिलियन. महेंद्र पाटील मॅन फ्रॉम गगनबावडा परिसरातला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. महेंद्र पाटील. बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय तानाजी चौगुले आणि संग्राम घाडगे. ही जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. सागर फल्ले आणि त्याच्या साथीला महेंद्र पाटील नवीनच मैदानामध्ये दाखल झालाय. रोहित खांडेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला ऑफ साईडला. सुंदर फटका सजवलाय. 1च धाव टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावांनी खातं ओपन केलंय. डावखुऱ्या बॅटरने टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. आतापर्यंत 6. महेंद्र पाटील ज्याने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या 1ने वाढती आहे. फलकावरती 7.
यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे संजीवनी चौका. चांगला फटका इथे हलक्या हाताने खेळलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट पेश करताना आपण पाहतोय. एक धाव टीमच्या खात्यामध्ये वाढतीये. सागर फल्ले त्याच्या साथीला महेंद्र पाटील ही जोडी, 2 मोहरे आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतलेत. टीमची धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. दबाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकत फिल्डिंगचा निर्णय DK लायन्स क्रिकेट टीमचा साहिल मोमीनच्या नेतृत्वामध्ये MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम विकी पुजारीच्या नेतृत्वाखाली प्रथमतः बॅटिंग करते. या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 12, 2 गडी 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये. रणजित सलगर गोलंदाजी मार्कवरती तयार होतील मार्केट यार्ड एंड कडून. मार्केट यार्ड जो एंड आहे त्या एंडने रणजित सलगर गोलंदाजीसाठी तयार. टीमची धावसंख्या आता मात्र वाढवावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या MG स्पोर्ट क्रिकेट टीमला. MG पाटील क्रिकेट संघ यावेळेला चेंडू बराच काळ हवेत आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. रणजित सलगरने फलंदाज सागर फल्ले तंबूच्या आश्रयाला. सागर फल्ले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज विकी पुजारी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय विकीला, ज्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. विकी पुजारी हा व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याची बॅट या मॅच मध्ये बोलेल का, की विकीलाही लवकरात लवकर माघारी पाठवलं जाईल ते आपल्याला पाहावं लागेल. विकी पुजारी तयार. रणजित सलगरने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. त्यामुळे उंचावलेल्या आत्मविश्वासाने, उंचावलेल्या मनोधैर्याने तो गोलंदाजी मार्कवरती तयार. रणजितचा पुढचा बॉल विकी साडी. विकीने देखील पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह बचावात्मक खेळ ते दाखवलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट गमवायची नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे त्याने सावध पवित्रा घेतलाय. विकी पुजारीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते 13. ड्राईव्ह केले ऑफ साइडला. कव्हर्सला चेंडू चाललाय. एकच धाव इथे ऍड केली जाते. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट दोन्ही खेळाडू दाखवत आहेत. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. प्रेक्षकांना मोठे फटके हवे आहेत. मात्र सुरुवातीचा कालावधी आहे. 2-3 षटकानंतर गिअर चेंज नक्की होईल, कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2 विकेट 3 विकेट्स देखील आली आहेत. त्यामुळे जोखीम पत्करली जात नाहीये. मात्र गरज आहे. यावेळेला वेगवान बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. आता मात्र थोड्या धीम्या चेंडूनंतर एक प्रचंड वेगात चेंडू रणजित सलगरने टाकलाय. 14 धावा उग्या फलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये चालू आहे.
2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम आडव्या बॅटने यावेळेला उडवलंय. व्हॉट अ शॉट. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर विक्की पुजारीच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि त्या बॉलला घुमवलंय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर विक्की पुजारीने षटकार. गुडीचे 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका बऱ्याच कालावधीनंतर विकी पुजारीच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या 6 ने वाढते. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट, 1 धाव, डॉट बॉल आणि 6. या षटकामध्ये आपण आतापर्यंत 5 चेंडू पाहिलेत. 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय रणजित सलगरने. स्ट्रायकिंग इनला विकी पुजारी तयार. रणजित सलगरचा पुढचा बॉल विकीसाठी. या बिल्ला सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. एका चांगल्या क्रिकेटरचं उदाहरण पेश केलंय. एक मोठा फटका आलाय त्यामुळे येणाऱ्या चेंडूमध्ये जोखीम पत्करायची नाहीये. 6 धावांनी 20 धावा फलकावरती लागले. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामधील 3 बाद 20. रणजित सलगरने 8 धावा खर्च केलेत. 1 गडी देखील टिपलाय. विकी पुजारी 7 धावांवरती खेळतोय आणि महेंद्र पाटील 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत. टीमची धावसंख्या 20. उद्याच्या दिवशी जर आपण पाहिलं तर सौराष्ट्र स्पोर्ट क्रिकेट संघ उद्याच्या दिवशी खेळतोय. ज्याचा संघनायक आहे संतोष कासवटकर. युवराज स्पोर्ट उद्याच्या दिवशी संघ खेळतोय ज्याचा संघनायक आहे मुकेश शिंदे. अदिती वीरू पाटील क्रिकेट संघ उद्याच्या दिवशी खेळतोय त्याचा संघनायक आहे अनिकेत माने. MJ फर्निचर स्पोर्ट क्रिकेट संघ उद्याच्या दिवशी खेळतोय त्याचा संघनायक आहे अविनाश दबडे. तर उद्याच्या दिवशी हे 4 संघ खेळत आहेत. या मालिकेमध्ये नवीन गोलंदाज सागर रेपे त्याच्याकडनं पहिला चेंडू टाकला गेला षटक क्रमांक 4 मध्ये. उद्याच्या दिवसातील सामने देखील खूप चांगले होतील. प्रेक्षकांच्या पसंतीला येतील. अनिकेत माने, अविनाश दबडे, मुकेश शिंदे, संतोष कासवटकर हे अनुभवी संघनायक या कालच्या दिवसामध्ये खेळत आहेत आणि त्यांच्या साथीला युवा खेळाडू आणि काही अनुभवी खेळाडू देखील या संघांमध्ये आहेत. 21 धावा षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. सागर रेपे ज्याने पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली आहे. विकी स्ट्राईकला आलाय. यावेळेला प्लिक केलाय. रिस्ट ऑफ द प्लिकचा फटका. मनगट देसाईने चेंडूला टर्न केलंय. पहिली धाव प्रचंड वेगात बनवली त्यामुळे दुसरी धाव घेणं अगदी सोपं झालंय. बघता बघता 2 धावांची लहर पाहायला मिळाली. 2 धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 23. तीन बाद 23 अशी धावसंख्या फलकावरती लागली आहे. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू झालाय. 4थ्या षटकानंतर बहुधा गेअर चेंज केला जाईल. 8 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला एक टार्गेट सेट करावं लागतं. भागीदारी बनवावी लागते. रणनीती आखावी लागते. यावेळेला उडवलंय. ताकद कमी पडली आहे. विकी पुजारीची प्राईक विकेट हातामध्ये लागली आहे. बडी मछली जाले में सागर रेपेने विकेट मिळवली आहे. विकी पुजारीने 9 धावांचं योगदान दिलंय. रवी पाटील अण्णा यांनी हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 23 धावा आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
अजय चुवेकर नवीन फलंदाज महेंद्र पाटीलची साथ देण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कोल्हापूर प्रीमियर लीग कसबा बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून तुम्ही पाहताय एक शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक गोष्टीचा इथे विचार केलाय. युवा खेळाडू, अनुभवी खेळाडू, ड्रेस कोड, कॅप, नियम, 9 बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. नो बॉल पंचांनी कळवलाय. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या कालावधीमध्ये फ्री देखील येईल. नो +1 2 ने टीमची धावसंख्या पुढे जाते 25. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. अजय. फ्री हिटचा बॉल महेंद्र साठी. अवेमध्ये बॉल. फ्री हिटचा चेंडू आहे त्यामुळे झेल तर होणार नाहीच आहे. 2 धावा ऍड होतील. 2 ने धावसंख्या परावर्तित झाली आहे 27. आतापर्यंत 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कसबा बावडा परिसरामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाची नगद राशी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते सागर रेपेच्या माध्यमातून. 8 धावा त्याने फक्त खर्च केलेत. 28 धावांवरती धावफलक परावर्तित झालाय. 4 बाद 28. चौथ्या षटकातील अंतरिम अखेरचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाज यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॅटला चुकवत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने. टिंब चेंडू आपण पाहिलाय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 4 बाद 28 धावा हा फलक. प्रथमतः बॅटिंग करताना MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम विकी पुजारीच्या नेतृत्वामध्ये DK लायन्स साहिल मोमीनच्या नेतृत्वामध्ये फिल्डिंग करतोय. 4 बाद 28 धावा हा धावफलक 4 षटकांमध्ये MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमचा. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक जयेश पुटफोडे रत्नागिरी यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. आपण सामना पाहतोय. 2 मातबर संघ एकमेकांच्या विरोधात. MG पाटील स्पोर्ट्सच्या विरोधात आहे DK लायन्स स्पोर्ट्सचा संघ. ज्या संघांना विजयाची आतुरतेने वाट पाहतात दोन्ही संघ. असे हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात इथे मात्र पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवरती साहिल मोमीनला देखील पाहतोय. मॅन फ्रॉम कुरुंदवाडचा सितारा. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव देखील टाकला जातोय साहिल मोमीनच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर इथे मात्र वार केलाय. वार सटीक जाऊन पोहोचतोय. वार सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. बॅटने केलाय वार. चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र सजवला गेलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला गेलाय. ओहो इथे मात्र चांगला चेंडू पेश केला जातोय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या लेग पाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून झालाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचली.
35 धावा फलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. साहिल मोमीनने जबाबदारी घेतली या षटकाची. साहिल मोमीन एक दर्जेदार खेळाडू आहेत. ओहो, इथे मात्र जर पाहिला गेला तर चांगला चेंडू आहे. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये देखील जोडली जाते. चांगला फटका आलाय. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 36च्या घरामध्ये. 36 धावा फलकावरती. आता मात्र ही धावफलक वाढवावी लागेल. चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती निस्तब्ध राहताना दिसत थोडस महेंद्र. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं असणार आहे. एक धाव लाख मोलाचे आहे, किमती आहे. कारण का पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, दुसऱ्या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून टाटा गुड बाय करावा लागणार आहे. बॅकफुटवरती आलेत. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेले. पंच केला या चेंडूला. तोपर्यंत एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात. आतापर्यंत 38 गड्यांच्या मोबाईलवरती 38 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. करंट रन रेट आहे 7.60चा. याच करंट रन रेटने धावा जर बनवल्या गेल्या तर 60 धाव्यापर्यंत मजल मारली जाऊ शकते. पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचा सुमधुर आवाज. डीजे. थँक्यू डीजे. शुभमजी जाधव डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकलंय. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना दिसतंय. सागर रेपे गोलंदाजी मार्कवरती आलेत, ज्यांनी आधीच एक षटक हाताळले, 8 धावा खर्ची केलेत आणि एक महत्वाची विकेट देखील मिळवले गेले. परंतु इथे मात्र अजय चुवेकरच्या बॅट मधून वार. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून फटक्याला सजवलं गेलाय 4 धावेसाठी. या चेंडूवरती अजून एक वार केलाय. वार फसलाय आणि हा वार इथे मात्र साहिल मोमीनच्या हातामध्ये जाऊन फसलाय. मोठा फटका जरूर खेळला गेला होता. अजय चुवेकरच्या बॅट मधून वार नक्की झाला, परंतु हा वार रोखण्याची क्षमता होती साहिल मोमीनच्या मध्ये आणि रोखलं गेलं आणि अजय चुवेकरची खेळी इथे मात्र समाप्त देखील केली गेली आहे. डीजे. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 गड्यांच्या बोबल्यावरती. 42 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती. सागर रेपेने अजून एक फलंदाजाला मार्गस्थ केलंय, अजून एक अडथळा दूर केलाय. मित्रांनो, असं म्हटलं जातं पहिल्या प्रयत्नामध्ये धाव चुकला तर मैदान सोडायचं नाही, कारण पुढचं पाऊल हे अनुभवातून टाकायचं असतं आणि अनुभवातून पाऊल टाकण्यासाठी नवीन फलंदाज सूरज तिवले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर सूरज तिवले मॅन फ्रॉम कळंबा, कळंब्याचा दरविजेदार सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केली जाते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट देखील झाल्यात दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 44 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागल्या जात आहेत. धाव गतीला कुठेतरी वाढवावं लागेल, कारण का कोल्हापूर प्रीमियर लीगचं जे स्वप्न पाहिलंय सुपर 8ची खेळी आजच्या दिवसामध्ये गाठायची आहे, तर त्यासाठी आपल्याला विजय हा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि याच विजयाच्या दृष्टिकोनातून इथे मात्र प्रयत्न देखील करावे लागेल. चांगला फटका इथे मात्र सजवला गेला. गॅप मध्ये फटक्याला सजवला गेलाय. साहिल मोमीन इथे मात्र क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले. रोहित खांडेकर आहेत, माफ करा, रोहित खांडेकर सज्ज झाले क्षेत्ररक्षणासाठी.
तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहे. दोन नव्याने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते आहे 46च्या घरामध्ये. 46 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. 46 46 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती आहे. आडव्या बॅटने फटक्याला लपेटायचं होतं, परंतु इथे मात्र वेग भन्नाट पाहायला भेटला. अचूक टप्पा राखला गेला आणि सर्व काही जुळून आल्यानंतर एक निर्धाव चेंडू हा देखील पाहायला भेटतोय. रिप्ले फटक्यामध्ये या फटक्याची खूबसूरता आपल्याला पाहायला भेटते. या चेंडूची खूबसूरता पाहायला भेटते. नक्कीच मोठा फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. या चेंडूवरती अजून एक तशाच प्रकारे फटका केला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर फंबल झाले आणि याच परिस्थितीचा फायदा उठवताना दिसत आहेत फलंदाज. 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धाव आणि या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या ही 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 48 धावा दफलकावरती लागल्या जात आहेत. 6 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त देखील झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त. 48 धावा दफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. मित्रांनो, आजचा दिवस दमदार आहे. तशाच प्रकारे उद्याचा दिवस आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच प्रकारचा दमदार खेळ स्वराज्य स्पोर्ट्स, त्याचबरोबर युवराज स्पोर्ट्स, आदिती वीर पाटील स्पोर्ट्स, त्याचबरोबर MJ फर्निचर स्पोर्ट्स असे 4 मातबर संघ एका बाजूला जर पाहायला भेटले तर संतोष कासवडकर, मुकेश शिंदे, अनिकेत माने, अविनाश दबडे 4 कोल्हापूर विभागातील माहीम हिरे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम चिंचवाडचा एक युवा खेळाडू नाव आहे रोहित खांडेकर. रोहित अरुण खांडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक कोल्हापूर विभागातील एक उदयमुख खेळाडू रोहित अरुण खांडेकर स्पर्धा गाजवली. या खेळाडूने सांगरूळ येथे झालेली शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धा याच मॅच मध्ये, याच टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज 32 इंची टीव्ही देखील मिळवला या खेळाडूने. ओहो, चांगला चेंडू त्याच्या विरोधात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु इथे मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटला आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती थोडंसं चॅलेंज देखील केलं गेलं. पाहूया, तिसऱ्या अंपायरकडे अपील केली गेल्या. अक्षयजी कोळंबेकर सर तिसऱ्या अंपायरची भूमिका पार पाडताना दिसतात. वाईड आहे. मित्रांनो, पंचांची करडी नजर पहा. आतापर्यंत जर पाहायला गेलं ते 5 ते 6 वेळा पंचांच्या अपील वरती ऑब्जेक्शन घेतलं गेलं, परंतु तरी देखील जवळजवळ 90% पंचांचे अपील जे आहेत ते यशस्वी ठरलेत. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. सुरेख चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय. दर्जेदार चेंडू यासाठी ओळखले जातात रोहित अरुण खांडेकर. दर्जेदार खेळ साकारला जातोय. अजून एक कोल्हापूर विभागातील सुपरस्टार तयार होताना दिसतोय.
चांगली गोलंदाजी होताना दिसते. कुठेतरी जर पाहायला गेला संघर्ष करताना दिसत फलंदाज महेंद्र पाटील. इथे मात्र वार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु रोखलं देखील जात आहे. एकेरी धावेचा फटका इथे मात्र सजवला गेला. महेंद्र पाटील नक्कीच या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 11 चेंडू मध्ये 13 धावा. कुठेतरी जर पाहायला गेलं तर चेंडू देखील जास्त खेळले तर महेंद्र पाटीलने थोडस दबावाखाली खेळताना दिसतोय महेंद्र पाटील. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज तिवलेला देखील आक्रमकता धारण करावी लागेल, कारण का 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. उर्वरित आपल्या हातामध्ये असणार आहे 10 चेंडू आणि या 10 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा या बनवाव्या लागतील. रोहित खांडेकर यांची पावलं पडली. या पावलांना इथे मात्र माघारी परतवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे एकाच धावेचा फटका सजवला गेलाय. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाली आहे. एकेरी धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 51च्या घरामध्ये. एमजी पाटील स्पोर्ट्स 51च्या घरामध्ये यांची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु इथे जर पाहायला गेला तर खराब शॉट सिलेक्शन पाहायला भेटत आहे. महेंद्र पाटील कुठेतरी स्ट्रगल करताना दिसत आहेत. अजून एक निर्धाव चेंडू, 12 चेंडू मध्ये 13 धावा. महेंद्र पाटील याच्या बॅट मधून कुठेतरी संघर्ष करताना दिसत आहेत या मॅच मध्ये. ओहो, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. रोहित खांडेकर चिंचवडचा सुपरस्टार आज दाखल झालाय कोल्हापूरच्या या स्वप्न नगरीमध्ये. स्वप्न नगरीमध्ये प्रेक्षकांच्या मनावरती भुरळ घालताना दिसतोय हा खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट फटका जरूर सजवला गेलाय महेंद्र यांच्या माध्यमातून. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धाव आणि या दुहेरी धावेने संघाची धाव संख्या ही जाऊन पोहोचली आहे 53च्या घरामध्ये. चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. तोपर्यंत धावा या कंप्लीट केल्या गेल्या. दोन धावेने संघाची धाव संख्या ही 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. ऑनफिल्ड प्रेक्षक आणि त्याचबरोबर जे यूट्यूबच्या माध्यमातून नवीन प्रेक्षक जोडले गेले तर त्यांच्या माहितीसाठी ही मॅच एमजी पाटील स्पोर्ट्सच्या विरोधात आहे. डीके लायन्स स्पोर्ट्सचा संघ या 2 मातबर संघांमध्ये नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल डीके लायन्स स्पोर्ट्स संघाने घेतला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण निर्णय यशस्वी करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना दिसली. रोहित खांडेकर यांची 2 षटकांचा स्पेल इथे मात्र समाप्त झाला. 13 धावा आणि एक महत्वाची विकेट इथे मात्र मिळवली गेली. गोलंदाजी मार्कवरती रणजित सलगर इथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक फक्त 8 धावेचं राहिले या गोलंदाजाचं. ओहो, इथे मात्र सूरज देखील स्ट्रगल करताना दिसत आहेत. आत्मविश्वासाची कमी, त्याचबरोबर बदलातली त्याची कमी इथे मात्र पाहायला भेटते आणि त्याचमुळे कुठेतरी फटके बसताना दिसत आहेत. फुटवर्क महत्वाचा आहे मित्रांनो. या फुटवर्कला इथे मात्र आत्मविश्वासाचं बळ द्यावं लागेल. या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला मोठा खेळ साकारावा लागेल. स्वप्न नगरी आहे, बावड्याची ही नगरी स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते आणि या स्वप्न नगरीमध्ये आपला खेळ साकारायचा आहे. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवायचं आहे. ही संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. त्यासाठी उर्वरित 4 चेंडूंवरती आक्रमकता ही धारण करावी लागेल. या चेंडूवरती अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. रणजित सलगर याची जादू देखील पाहायला भेटते. जावं लागेल महेंद्र पाटील याला. स्ट्रगल करताना दिसले, खूप स्ट्रगल करताना दिसले या मॅच मध्ये महेंद्र पाटील. मॅन फ्रॉम गगन बावड्याचा हा खेळाडू. गगन बावड्यामध्ये या खेळाडूला बादशाह म्हणून ओळखलं जातं, परंतु ही बादशाहत या बावड्यामध्ये दाखवता आली नाहीये या खेळाडूला. 14 चेंडू मध्ये 15 धावांची एक छोटेखानी खेळी सजवली गेली. गगन बावड्याचा अजून एक सुपरस्टार नाव मयूर बिल्ले मैदानाच्या आतमध्ये दाखल.
ओहो, चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेने, इथे मात्र फटका केला गेलाय. एकेरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. साहिल मोमीन तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसलेत आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर माघारी परतलेत. दुसऱ्या रनचा प्रयत्न देखील झाला, परंतु फेकी चांगली पाहायला भेटली. क्षेत्ररक्षक साहिल मोमीनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने साहिल मोमीन तिथे मात्र तैनात होते. फेकी चांगली झाली आणि याच फेकीमध्ये कुठेतरी सूरज हे देखील फसताना दिसले. सूरज तिवले देखील या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसले. कुठेतरी आत्मविश्वास हरवणारी पाळी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला भेटली. नवीन फलंदाज सुनील गुरव हे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रणजित इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पेश करताना दिसत आहेत. एकेरी धाव त्यांच्या विरोधात इथे मात्र कंप्लीट देखील झाल्या. मित्रांनो, असं म्हटलं जातं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरच्या रेषा नव्हे तर मनगटामध्ये जोर असावा लागतो. मनगटावरती असणारी ताकद आता मात्र एकवटण्याची वेळ आली आहे. मयूर बिल्ले स्ट्राईक वरती, त्याच्या विरोधात रणजित हे देखील सज्ज झालेत. नावातच आहे जीत असा हा रणजित. या चेंडूवरती मयूर बिल्ल्याच्या बॅट मधून वार आलाय, वार सीमा पार आलाय, षटकार आलाय. मॅन फ्रॉम गगन बावडा, गगन बावड्याचा सुपरस्टार मयूर बिल्लेच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, षटकार. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र साकारला गेला. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्यात 61 धावा. 60 धावा बनवल्या गेल्यात. 61 धावांचं उद्दिष्ट आहे. 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं उत्तर देण्यासाठी इथे मात्र सज्ज होताना दिसतील साहिल मोमीन आणि कंपनी. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांनी आपला कारनामा करून दाखवलाय. एम जे पाटील स्पोर्ट्सचा संघ इथे मात्र प्लॅनिंग करताना दिसतोय. पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेला. एम जे पाटील स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात 61 धावा. 62 धावांचं उद्दिष्ट हे 48 चेंडूमध्ये पार करायचं आहे. पाहूया 62 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग साहिल मोमीन आणि कंपनी कशा प्रकारे करतील, परंतु रोखण्यासाठी सज्ज झाले आहे ती म्हणजेच विकी पुजारी यांचं ब्रिगेड. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग याचे आधारस्तंभ आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आहे ती साकार केली जाते. अशी ही मानाची स्पर्धा उमेशजी उकांडे हे सर देखील या स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसतात. या मॅच मध्ये त्यांची देखील प्रेक्षणीय उपस्थिती राहिली.
पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र साकारला गेलाय. दुसऱ्या इनिंग साठी सज्ज झालेत ते म्हणजे डीके लायन्सचा संघ. मैदानावरती 2 शेर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी पाटील अण्णा आणि त्याचबरोबर रोहित अरुण खांडेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारे खेळ साकारला जाईल. रोहित खांडेकर आणि त्याचबरोबर रवी पाटील अण्णा हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला इथे मात्र सुरुवात होते. तोपर्यंत इथे मात्र आपण थोडस स्क्रीनवरती पाहतोय, मैदानावरती पाहतोय धुक्याने एक मलमली चादर इथे मात्र या ग्राउंड वरती पसरली आहे. नक्कीच धुकं देखील आपल्याला पाहायला भेटतं, परंतु या धुक्याने देखील खूप काही शिकवलंय मित्रांनो. धुक्याने एक गोष्ट शिकवली आहे, जीवनामध्ये रस्ता दिसत नसेल तर दूरवरून पाण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकायचं असतं आपल्याला मार्ग मोकळा करण्यासाठी, विजयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपल्याला एक एक पाऊल इथे मात्र टाकावं देखील लागेल. पाहूया कशा प्रकारे टाकतील ही विजयाच्या दिशेने पावलं. हे पावलं टाकण्यासाठी इथे मात्र सज्ज झाले आहेत डीके लायन्स स्पोर्टचे एक खेळाडू. सलामीचे वीर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी पाटील आणि त्याचबरोबर रोहित खांडेकर. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला भेटतात रवी पाटील, नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित खांडेकर. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू टाकण्यासाठी कोल्हापूरकरांचा सुपरस्टार नाव आहे विकी पुजारी. नवा अध्याय लिहिण्यासाठी तो देखील सज्ज झालाय. पहिला चेंडू इथे मात्र काटा कोण बदलणारा, काटा किर करणारा पाहायला भेटला. पहिला चेंडू वरती विकी पुजारीची जादू प्रेक्षकांना पाहायला देखील भेटले. यासाठी ओळखले जातात विकी पुजारी. कित्येक मैदानावरती मेडन षटक या खेळाडूने टाकलंय. अप्रतिम गोलंदाज आहेत. कोल्हापूरकरांची ताकद म्हणजेच विकी पुजारी. ओहो, इथे मात्र जर पाहायला गेला तर दुसरा चेंडू हा निर्धाव टाकला जातोय. विकी पुजारी, अजून एक निर्धाव चेंडूची सांगता विकी पुजारीच्या माध्यमातून झाली आहे. एक आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाते. कोण आहे ते विकी पुजारी हे प्रेक्षकांना दाखवून दिलं जात आहे. मेडन ओव्हरचा बेदात बादशाह म्हणजेच विकी पुजारी. या चेंडूवरती फटका चांगला केला. एकेरी दावेसाठी हा फटका केला गेला. रक्षात्मक पद्धतीने फटका. नक्कीच जर पाहायला गेलं तर प्लॅनिंग चांगलं या चेंडूवरती पाहायला भेटलाय. सुरेख फटका पंच दिशेने या फटक्याला सजवलं गेलंय. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली देखील गेली आहे. श्री गणेशा केला धावसंख्येला इथे मात्र आकार देण्यासाठी सुरुवात केली जाते. या चेंडूवरती नुसतं दिशा दिली गेली. विकी पुजारी यांचा हा चेंडू रोहित खांडेकर खेळताना दिसते. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. 2 धावा या कंप्लीट देखील झाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या ही 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 3 धावा फलकावरती लागले जाते. तर चांगला फटका या आधीच्या चेंडूवरती पाहायला देखील भेटला. या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय. सुरेख फटका आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने फटक्याला सजवलं गेलंय. एकेरी धाव इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट देखील झाली आहे. एकेरी धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ती म्हणजे 4च्या घरामध्ये 5 चेंडू आतापर्यंत झाले, 4 धावा धफडकापटकी लागल्या आहेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे, त्यासाठी संघर्ष देखील केला जातोय. पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, सुपर पंच. इथे मात्र तब्दील होताना दिसतोय. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, चौकार. सुरेख फटका रिप्ले मध्ये या फटक्याची खूबसूरता पाहायला भेटली. बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सजवलं गेलं. 4 धावेसाठी पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या, 8 धावा दफलकावरती लागल्या गेल्या. डीके लायन्सचा हा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सलामीची जोडी रवी पाटील आणि त्याचबरोबर रोहित खांडेकर, आणि या रोखण्यासाठी विकी पुजारीने पहिलं षटक हाताळलं गेलं. विकी पुजारी यांच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा या देखील खर्च झाल्या. दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेत तानाजी चौगुले. हे दुसऱ्या षटकासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसले विकी पुजारी. दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तानाजी चौगुले हे देखील सज्ज झालेत. यांच्याकडे देखील प्रदीर्घ काळाचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्याचमुळे आता मात्र त्यांच्यावरती अतिरिक्त जबाबदारी असणार आहे धावा रोखण्याची, कारण का बँक बॅलन्स कमी आहे. 48 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. डीके लायन्स संघाला. MJ पाटील स्पोर्ट्सचा संघ, गगन बावड्याचा हा संघ रोखण्यासाठी सज्ज झालाय. चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जात आहे. फुल लेनचा हा चेंडू आणि या चेंडूवरती मोठा फटका जरूर सजवायचा होता. समोरच्या दिशेने फटक्याला सजवायचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. तानाजी चौगुले यांचा हा पहिलाच चेंडू इथे मात्र निर्धाव देखील पाहायला भेटतोय. तानाजी चौगुले एक दर्जेदार गोलंदाज आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. ओहो, काय चेंडू टाकलाय, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. आणि या टप्पा पडल्यानंतर प्रेक्षकांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील झाला. म्हणजे चांगला चेंडू इथे मात्र पेश केला गेला. प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा चेंडू आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटली आहे. रोहित खांडेकर थोडस स्ट्रगल करताना दिसलेत या चेंडूवरती. या चेंडूवरती शफल झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, फटका कुठेतरी फसलाय. ओहो, प्रयत्नांना इथे मात्र 100% गुण द्यावे लागतील. चांगला फटका खेळला गेलाय, सुरेख फटका, परंतु याच फटक्यावरती कुठेतरी फटका देखील फसताना दिसला होता. परंतु कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मयूर बिल्लेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न देखील झाला, परंतु या प्रयत्नामध्ये कुठेतरी अपयश देखील पदरी आलंय. परंतु अशाच प्रकारे प्रयत्न करावे लागतील विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील मित्रांनो, कारण का वेळीच लोक इतिहास घडवतात. इतिहास घडवायचा आहे तर वेड व्हावं लागेल, ध्येय वेड व्हावं लागेल. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू वरती क्षेत्ररक्षण तर दमदार झालंय. एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये देखील पाहायला भेटते. एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र झालंय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकेरी धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 15च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. सलामीच्या वीरांकडून एका विजयाचा प्लॅटफॉर्म हा रचण्याचा प्रयत्न केला जातोय.
फुल टॉस चेंडू आहे. या फुल टॉस चेंडू वरती मोठा फटका जरूर करायचा होता, हुक करायचा होता या चेंडूला, परंतु कुठेतरी संपर्क देखील झाला नाहीये. प्रॉपर टायमिंग हे जुळून आलं नाहीये. एकेरी धाव जरूर आले. एकेरी धावाने संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा या धावफलकावरती देखील लागल्या जात आहेत. मी थांबतोय तोपर्यंत डीजेचा सुमधुर आवाज ऐकतोय. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला गुड बाय करावं लागेल. म्हणूनच कुठेतरी जर आपल्याला विजयाच्या दृष्टिकोनातून विचार चक्र जे आहे ते करावं लागेल. पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल. कमबॅक करावं लागेल एमजी पाटील स्पोर्ट्स संघाला, कमबॅक करावं लागेल डीके लायन्स स्पोर्ट्स संघाला देखील. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मॅन फ्रॉम इस्पुर्ली जयमान स्पोर्ट्स इस्पुर्ली संघाकडून खेळताना हा खेळाडू दर्जेदार खेळ साकारताना दिसलाय. करवीरचा एक अजून एक दर्जेदार खेळाडू, एक युवा सितारा, नाव आहे अजय चुवेकर. लखनजी बाबर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्याचबरोबर जॉन्टी संदीपजी चौगुले यांच्या मार्गदर्शनामध्ये हा खेळाडू घडताना दिसतोय. या चेंडूवरती मोठा फटका जरूर खेळायचा होता. इथे मात्र कुठेतरी फटका बसलाय आणि अजय चुवेकरने एक आपल्या संघासाठी महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. बॅक टू द पॅव्हेलियन जावं लागतंय रवी पाटीलला. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शाहनवाज मोमीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या विकेटचं पतंग इथे मात्र कापलं गेलंय. अजय चुवेकरच्या माध्यमातून पहिला चेंडू घात करून गेला, फलंदाजाला बाद करून गेलाय. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे उत्तर दिली जातील शाहनवाज मोमीनच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करताना इथे मात्र संघर्ष करावा लागतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेलाय. सुरेख चेंडू टाकला गेलाय अजय चुवेकरच्या माध्यमातून. यासाठी ओळखले जातात अजय चुवेकर. कितीक वेळेला जर्मन स्पोर्ट्स इस्पुर्ली संघासाठी चांगली गोलंदाजी केली आहे, मॅच विनिंग गोलंदाजी केली आहे. आता मात्र या केपीएलच्या स्पर्धेमध्ये आपलं लक आजमावण्यासाठी सज्ज झालाय. ओ हो काय चेंडू टाकलाय. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते अजय चुवेकरच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर या चेंडूवरती थोडासा कोन देखील बदलताना दिसलाय अजय चुवेकर. म्हणजेच बोटांची हरकत कुठेतरी केली जाते. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील आहे या खेळाडूला. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, हुक करायचा होता या फटक्याला, परंतु इथे मात्र संपर्क पुन्हा एकदा घडून आला नाहीये. म्हणजेच काय कुठेतरी जर पाहायला गेलं तर आत्मविश्वास हरवताना दिसत. परंतु या आत्मविश्वासाला द्विगुणित करावं लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावा फलकावरती आपण स्क्रीनवरती पाहतोय. अजय चुवेकर याची गोलंदाजी. इथे मात्र नजाकत पाहायला भेटले. या चेंडूवरती ताकद नाही, नजाकत. फुल टॉस चेंडूला इथे मात्र दिशा दिली आहे. सुरेख फटका, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार.
चौकार. थँक्यू डीजे. सुरेख फटका इथे बदल सजवला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावेसाठी हा फटका सजवला गेला. 4 धावेने संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये. या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेलाय. सुरेख फटका आलाय. या चेंडूवरती क्षेत्ररक्षण नक्कीच या चेंडूला रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. तोपर्यंत 2 धावा या मधल्या वेळेमध्ये कंप्लीट देखील झाल्या आहेत. चांगला फटका खेळला गेला. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट देखील झाल्या. क्षेत्ररक्षण तिथे तैनात होतं. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 3 षटकाच्या खेळानंतर 24 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये देखील 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 8, म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8च्या सरासरीने ही धाव गती अलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या मॅच मध्ये जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात करावी लागेल. मित्रांनो, जिंकण्याच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरण्याचा प्रश्नच येत नाही. लोक तुमच्या हरण्याची वाट पाहतायत, त्यांना जिंकून दाखवा. जिंकण्यासाठी इथे मात्र चक्रव्यूह देखील रचावं लागेल आणि हे चक्रव्यूह जे रचतायत त्याला भेदावं देखील लागेल. रचलं जाईल की भेदलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी रोहित खांडेकर देखील सज्ज झालाय. तानाजी चौगुले यांचा हा चेंडू इथे मात्र अल्टीपल्टी फटका खेळला गेलाय. सुरेख फटका, चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. सुरेख फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून या फटक्याला सजवला गेला. सुरेख फटका रोहित खांडेकरच्या बॅट मधून वार. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका फसलाय. उर्वरित कामगिरी मयूर बिल्लेने केले पूर्ण. जावं लागेल रोहित अरुण खांडेकरला बॅक टू द पॅव्हेलियन मध्ये. थँक्यू डीजे. अमीरजी मुल्लानी भैया यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिलेदार स्वतः जबाबदारी घेण्यासाठी सज्ज झालाय. नाव आहे साहिल मोमीन. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साहिल मोमीन मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूर जिल्हा, शिरोळ तालुका, गाव कुरुंदवाड्याचा सितारा साहिल मोमीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक दर्जेदार खेळाडू, कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित खेळाडू साहिल मोमीन हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. धावसंख्या 28च्या घरामध्ये दाखल झाली आहे. 28 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 28 चेंडूमध्ये अजून देखील 34 धावांची गरज आहे. 28 चेंडू 34 धावा इथून पुढे बनवावे लागेल. ओहो, इथे मात्र पहिला चेंडू इथे मात्र फेस करताना दांडी गुल करून गेलाय. सक्सेसफुल करून गेलाय. बॅक टू द पॅव्हेलियन साहिल मोमीन. थँक्यू डीजे. इथे मात्र जर पाहायला गेला तर सुरेख चेंडू पाहायला गेलाय.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रणजित सरगार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सध्याच्या घडीला संघावरती संकट आलंय आणि संकट हरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रणजित आले आहेत. नावातच जीत आहेत. जीत घेऊन येतील का रणजित? ऑन हॅट्रिक वरती आहेत तानाजी चौगुले. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्ची केल्या आहेत आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या आहेत. तानाजी चौगुले या आधीच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती. 4 विकेट देखील त्यांनी मिळवल्या होत्या. असा हा सुपरस्टार आहे. या मॅच मध्ये देखील 2 विकेट मिळवल्यात. महत्वाची गोलंदाजी केली जाते. फिरकीचा मारा आणि या फिरकीच्या माऱ्यामध्ये कुठेतरी फसताना दिसत. ऑन हॅट्रिक चेंडू. या चेंडूला सावधरित्या खेळला गेला. हॅट्रिक चेंडू होता आणि या चेंडूवरती फक्त सावध फटका. धावसंख्या रोखली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 28 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 28 धावा फलकावरती. ओहो, अजून एक मॅजिक चेंडू टाकलाय. मॅजिक क्रिएट करताना दिसत आहेत. संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज देखील होताना दिसतोय. एवढी हिट कामगिरी होताना दिसतेय. धाव संख्येचा पाठलाग इथे मात्र 62 धावांचा करायचा होता. आता मात्र 25 चेंडू मध्ये 34 धावांची अजून देखील गरज आहे. 25 चेंडू 34 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने दोन्ही संघ प्रयत्न करता दिसतात. या चेंडूवरती काय झालंय पहा. अजून एक मॅजिक चेंडू आणि या चेंडूवरती रणजित सलगार बॅक टू द पॅव्हिलियन. उर्वरित कामगिरी केली आहे एसटी रक्षकाने. अचूक चेंडू टाकला. अचूक चेंडूवरती फसले देखील आणि बॅक टू द पॅव्हिलियन देखील गेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मित्रांनो, काहीही झालं तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही. संकटे येतील, अडचणी येतील, विरोध होतील, अपमान होईल, खचून जाल, परंतु या मॅच मध्ये आत्मविश्वासाने पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागेल आणि सध्याच्या घडीला तीच कामगिरी केली जाते एमजे पाटील स्पोर्ट्सच्या माध्यमातून. षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. मी जयेश फुटफोडे थोडा वेळासाठी तुमची रजा घेतो. त्यानंतर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदलाव होतोय. सिंधुदुर्गचा बुलंद आवाज म्हणजेच अमोलजी जमदाडे सर हे आपल्या साथीला जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स आमच्या साथीला जोडले गेलेत कोल्हापूरचे अभिजित वडर सर हे देखील जोडले गेलेत. त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हॅलो चिक, धन्यवाद. 24 चेंडू 34 ची विजयासाठी आवश्यकता. धन्यवाद जय सर. 24 चेंडू 34 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज ओमकार तयार. फुलटॉस बॉल बॅट वरती घेतलाय. ड्राईव्ह केले कव्हर्स मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉन देखील मैदानामध्ये आले आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळाली आहे. गरमागरमीचा सामना चाललाय. दोन्ही संघ हार मानायला अजिबात तयार नाहीयेत. किंबहुना हरणाऱ्या संघाला सीझन 4 ची वाट पाहावी लागेल. 4थ्या पर्वासाठी थांबून राहावं लागेल. जिंकणाऱ्या संघाला एक संधी नक्की मिळेल. दोन्ही संघ मालिकेमध्ये आतापर्यंत एक सामना गमावलेत. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे. फुलटॉस बॅट वरती घेतलाय. दिशा तर दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि खूप चांगला एफर्ट तिथे दाखवलाय. महेंद्र पाटीलने संभाव्य चौकाराला परतवलंय
आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त 2च धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे आतापर्यंत 32 धावा. सामना चुरशीचा होतोय. रिक्वायर्ड रन रेट 8.18 आहे. प्रति षटकामागे 8.18 धावांची सरासरी राखावी लागेल. आत्मविश्वास, बचावात्मक खेळण्यापेक्षा आक्रमक खेळलेलं कधीही चांगलं. बचेंगे तो और भी लढेंगे ही उक्ती आपल्याला माहिती आहे. मात्र तरी देखील क्रिकेटच्या मैदानावरती अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. प्रतिस्पर्धी संघावरती जर तुम्हाला दडपण टाकायचं आहे तर तुम्हाला आक्रमक खेळले वाचून कोणताही पर्याय नाहीये. यावेळेला आक्रमक व्हावं लागेल, अन्यथा प्रतिस्पर्धी टीम तुमच्यावरती नक्की दबाव टाकेल. दबावातून बाहेर येण्यासाठी एक जोखीम पत्करावीच लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार और पिच बॉल. यावेळेला ड्राईव्ह केले कव्हर्सला, खूप चांगला फटका सजवला. क्रिकेट मधलं सौंदर्य देखील दाखवलंय. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये झटपट वेगाने 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 34. शाहनवाज मोमीन 13 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान दिलंय. शुभम देखील त्याच्या साथीला आहे. शुभम पवार जो 0वरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार खामकर, त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेत. प्रेक्षक आणि प्रेक्षक आपण पाहतोय. कृपया मैदानामध्ये कोणीही प्रवेश करू नका. पंच योग्य तो डिसिजन आणि आयोजन कमिटी योग्य तो निर्णय देतील. प्रेक्षक किती आलेत मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. कोल्हापूर प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक बघा, जिकडे जागा मिळेल तिकडे बसलेत आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. पेठ वडगाव मधून देखील प्रेक्षक आलेत, हात उंचावत आहेत. जिकडे कॅमेरा फिरतोय तिकडे प्रेक्षक आहेत. गगनबावडा परिसरातले हे प्रेक्षक आहेत. टुर्नामेंट साठी जी कॅप दिलेली आहे ती कॅप सोडून जर तुम्ही दुसरी कॅप घातलात तरी देखील तुम्हाला तरच 3 धावांची पेनल्टी. टुर्नामेंटची सोडून कोणतीही दुसरी कॅप तुम्हाला या स्पर्धेमध्ये वापरता येणार नाहीये, अन्यथा 3 धावांची पेनल्टी तुम्हाला मिळेल याची आपण नोंद घ्या. जी तुम्हाला टुर्नामेंट साठी कॅप आयोजन कमिटीने दिली आहे तीच तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी आडव्या बॅटने खेळला, मिड विकेटला गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगात चेंडूपर्यंत पोहोचलाय. खूप चांगला एफर्ट दाखवला इथे. धावबाद करण्याची संधी देखील दवळली आहे. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये दाद मिळते. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पुढे जाते 36. प्रथमतः बॅटिंग करत असताना MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमने 61 धावांपर्यंत मजल मारली आहे. 8 षटकांच्या लढतीमधला हा नक्की निच्चांकी स्कोर आहे. मात्र दुसऱ्या बाजूला खूप चांगली गोलंदाजी देखील त्याने केली आहे. DK लायन्स साहिल मोमीन च्या नेतृत्वाखालचा हा संघ आहे. यावेळेला कव्हर्सला खेळ आहे.
एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. चेंडू टप्पा पडल्यानंतर पॉइंटला निघालाय. 2 धावांची लहर सातत्याने दुहेरी धावा मैदानामध्ये येत आहेत. समीकरण बदललंय. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ धावा बनवायचे आहेत 24. 18 चेंडू 24 धावा हे समीकरण विजयासाठी DK लायन्स क्रिकेट टीमच्या समोर. कोण राहील या मालिकेमध्ये, कोणता संघ जाईल या मालिकेच्या बाहेर, याच्यामध्ये अवघ्या 18 चेंडूंचं अंतर आहे. 4 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत. मेगा स्क्रीन वरती तुम्ही समीकरण पाहताय. 18 चेंडू 24 ची आवश्यकता. आता मात्र लढायचं की रडायचं एवढंच हातामध्ये आहे. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि जे रडणारे आहेत ते फक्त तो इतिहास वाचतात. यावेळेला इतिहास रचण्याची हीच संधी आहे. आज नाही, आता नाही, तर कधीच नाही. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील तयार झालाय. सामना अतिशय रंगतदार अवस्थेकडे प्रेक्षकांच्या पसंतीला देखील उतरलाय. या सामन्यामध्ये जसाच 2 सामने 3 सामने आपण शेवटच्या षटकापर्यंत पाहिले, हा देखील सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. कारण दोन्ही संघांसाठी मारो या मरोची लढाई आहे. या प्रतियोगितेमध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचंच आहे. गोलंदाज तयार. अजय यावेळेला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिली धाव प्रचंड वेगात. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आली आहेत. कारण प्रत्येक धाव इथे रोखायची आहे, लाख मोलाची आहे. 17 चेंडू 23 ची आवश्यकता. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी एक जोखमीचा फटका, एक मोठा फटका अति गरजेचा आहे. मोठ्या फटक्यांनी चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापता येतं. मात्र अतिरिक्त जोखीम पत्करायची, विकेट शाबूत ठेवायची की सेन्सिबल क्रिकेट दाखवून आपल्या टीमला अजून पुढे घेऊन जायचं. यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाह, तेज तरार चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. 16 चेंडू 23 ची आवश्यकता. क्षण रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. यावेळेला बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. आली आहे विकेट. विकेट नंबर 5. टेंगुडीचे बॅटची कडा हलकीशी किनार घेत बॅटला ब्रश करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये गेला. 5वा गडी शाहनवाज मोमीन 17 धावांचं योगदान देऊन तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. निम्मा संघ तंबूमध्ये परतला 39 धावांवरती. रिक्वायर्ड रन रेट तुम्ही पाहताय 9.20 झाले. टार्गेट 62 आहे. अजयचं कौतुक करावं लागेल. त्याने 2 आतापर्यंत विकेट मिळवलेत. 1.3 षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट देखील त्याने मिळवलेत. शुभम गायकवाड नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय शुभम गायकवाडला खातं ओपन करायचं बाकी आहे. कठीण परिस्थिती आहे. संघाला बाहेर काढायचं आहे. डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एका नावाड्याची आवश्यकता आहे. आपली नौका किनाऱ्यापर्यंत कोणता नावाडी घेऊन जाईल हे देखील पाहावं लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमसाठी गोलंदाजी मार्कवरती अजय तया. या वेल ऑफ टिकच्या बाहेर पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉल आहे आणि हा वाईड नाही तर या परिस्थितीमधला हा सगळ्यात वाईड बॉल आहे. टीमची धावसंख्या वाढते 40. गोलंदाज अजय तया पुढे आलाय ड्राईव्ह करण्यासाठी. आक्रमकता दाखवली आहे. धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो आणि यावेळेला ते धाडस दाखवलंय शुभम गायकवाडने. विकेट गेली आहे. संघ अडचणीमध्ये आहे तरी देखील मी माझा स्वाभाविक खेळ खेळणार आहे हे शुभमने दाखवलंय. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे. टीमची धावसंख्या पुढे जाते आहे. 42 धावा. समीकरण सातत्याने बदलणार आहे. 14 चेंडू 20 धावांची आहे आवश्यकता. टीमची धावसंख्या फलकावरती आहे.
42 लाजवाब चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. टिंब चेंडूने समीकरण बदललंय. डॉट बॉल बघा मेगा स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. लेंथ बॉल वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज अजयने केला. 13 चेंडू 20 ची आवश्यकता. येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे. कट करायचंय, कट करायचंय. खराब क्रिकेट इथे दाखवलंय. अजिबात फुटवर्क नाहीये. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 12 चेंडू 20 ची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना वाटलं होतं की 61 धावा 8 षटकामध्ये बनवलेत, त्यामुळे हा सामना देखील एकतर्फी होईल. मात्र तसं अजिबात घडलं नाहीये. त्यामुळेच क्रिकेट या खेळाची जी मजा आहे ती शेवटपर्यंत कायम राहते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का ओळखला जातो याची प्रचिती आली आहे. मागच्या सामन्यामध्ये 100 पार धावसंख्या झाली. 116 धावा हा सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली. मात्र दुसऱ्या बाजूला 8 षटकांमधली आजच्या दिवसामधील निच्छांकी धावसंख्या देखील आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती. मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग करताना देखील संघ अडचणीमध्ये आहे. 12 चेंडू 20 ची आवश्यकता. शुभम गायकवाड त्याच्या साथीला शुभम पवार, दोन्ही शुभम ज्यांच्या नावामध्ये शुभ आहे ते खेळाडू मैदानामध्ये आहेत. आपल्या संघासाठी शुभ संकेत देतील का हे पाहावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 10चं झालंय. 12 चेंडू विजयासाठी 20 ची आवश्यकता. प्रत्येक षटक तुम्हाला 10 धावांसाठी खेळायचं आहे. 42 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 62 धावांचं टार्गेट आहे. लक्ष डोळ्यासमोर असलं की मेहनत करणं सोपं जातं. ते लक्ष तुमच्या समोर आहे. आता मात्र फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रेक्षकांच्या पसंतीला देखील ही लढत उतरली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 मधील कदाचित सर्वोच्च सामना होईल का हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार मार्केट यार्ड एंड कडून. आकुटप्प्याचा बॉल कट करायचा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बचावात्मक अजिबात खेळू शकणार नाहीये. मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे मागणी जरूर केली आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल, पददालित्य दाखवावं लागेल, अटॅकिंग खेळ करावा लागेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर देखील करावा लागेल. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन काही क्षणातच तुमच्यापर्यंत येईल. तिसऱ्या पंचाने कळवलंय फेअर डिलिव्हरी. हा चांगला चेंडू आहे. पंच सांगतायत की हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता, हा चेंडू तुला मारण्याजोगा होता. एक डॉट बॉल आलाय, टिंब चेंडू आलाय. 11 चेंडू 20 ची आवश्यकता. सामना होता कुठे ऑफ स्टिकच्या बाहेर आला, त्यामुळे वाईल्ड लाईन थोडीशी वाढली आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी करत चेंडू चाललाय थर्ड मॅनला. बॅकअप देखील पाहायला मिळालंय. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण खूप चांगला एफर्ट क्षेत्ररक्षकाने दाखवलाय. टीमची धावसंख्या आता मात्र 2 ने वाढते. समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदलेल. 10 चेंडू 18 ची आवश्यकता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक मोठा फटका गरजेचा आहे. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने डीके लायन्स क्रिकेट टीमला धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमचं देखील कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. गोलंदाज तयार. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. टीमची धावसंख्या 2 धावांनी वाढते. धावसंख्या पुढे जाते. दहा चेंडू 16 फ्री हिटचा बॉल. विकी गोलंदाजी मार्क वरती आहे. तो या परिस्थितीमधला चांगला बॉल घुमवण्याचा प्रयत्न इथे झाला. बॅट स्विंग प्रचंड वेगात आहे. मात्र क्रिकेटमध्ये वल्लवण्याला अजिबात महत्व नाहीये. डॉट बॉल. थ्री हिटची संधी गमावली आहे. 9 चेंडू 16 ची आवश्यकता. विक्की पुजाऱ्याच्या समोर तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. हा चांगला गोलंदाज आहे. चांगल्या गोलंदाजाला सन्मान देखील द्यावा लागेल. यावेळेला कट केले बॉलला.
एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. एकेरी धाबांनी समीकरण पुन्हा बदलेल. 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू लाख मोलाचे आहेत. कोणता संघ कोल्हापूर प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये या मालिकेमध्ये कायम राहील आणि कोणता संघ या मालिकेतनं बाहेर जाईल याच्यामध्ये 8 चेंडूंचं अंतर आहे. कोण थोपटणार कोणाची पाठ हे आपल्याला पाहायचं आहे. विकी पुजाराचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघालाय आणि पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल कळवलाय. विकी पुजारी नेमकं काय करतोय याचा अंदाज बांधणं देखील अवघड झालंय. ओव्हर स्टेपिंग केली आहे विक्की पुजारीने. सगळ्यात अनुभवी खेळाडू ज्याच्या हातामध्ये गोलंदाजी आहे, टीमचा नायक आहे, संघ नायक आहे, त्याच्याकडनं चुका आणि चुकीला अजिबात माफी नाहीये. 8 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 13 धावा. ऑप्टिकच्या बाहेर बॅकफूट वरती सरकत रूम बनवण्याचा प्रयत्न. तुम्ही विक्की पुजाऱ्याच्या समोर बॅकफुटला अजिबात जाऊ शकत नाहीयेत कारण विक्की पुजारीचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. बघा किती लांबलेलं षटक आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 नो बॉल टाकलेत विक्की पुजारीने. त्यामुळे हे षटक 8 चेंडूंचं होणार आहे. डॉट बॉल 2 धावा, नो बॉल +1, डॉट बॉल 1 धाव. और पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. पॉइंटला हे क्षेत्ररक्षक. विक्की पुजारीने विकेट मिळवली आहे. 7 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. 49 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा फलक आहे. अवघ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम गायकवाड 3 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर चाललाय. 7 चेंडू 3 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते लक्ष्य जर आपण पाहिलं तर 62 धावांचं आहे. फलकावरती 49 धावा लागलेत. 6 चेंडू 13 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. धावांची गरज आहे 13. ना कुछ है 13 बल्कि ना कुछ है मेरा. 13 धावा की 6 चेंडू. नेमकं अगोदर काय घडेल किंबहुना हे जोखीम भरत षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल. ओमकार. विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर सांगणार हे षटक किंबहुना पराभवाचा जिम्मेदार कोण आणि विजयाचा शिल्पकार कोण हे ठरवणारं षटक घेऊन ओमकार तयार. मेडिकल कॉलेज एंड कडून ओमकार गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. आता मात्र 6 चेंडू 13 ची आवश्यकता. एक मोठा फटका नक्की खेळावाच लागेल. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला डीके लायन्स क्रिकेट टीम पाठलाग करते 62 धावांचा. MG पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये जिंकणारा संघ स्पर्धेमध्ये कायम राहील. पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल. नॉकआउट सामना. स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नील मुगदुम साहेबांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. यावेळेला खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पापर्यंत चेंडू बाहेर निघालाय. ओमकार खामकरने आपल्या स्पेलची षटकाची दमदार सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे. शुभम पवार ज्याने खूप चेंडू आतापर्यंत डॉट घेतलेत मात्र कदाचित वादळापूर्वीची ही शांतता आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. मारो या मरोची लढाई. मारो या मरो, करो या मरो, नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ. 5 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. यावेळेला काय घडलंय अपील तर केलंय. बॅटला ब्रश करत बॅटची किनार घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. आता मात्र हे छोटे खानी वाटणारं लक्ष्य खूप मोठं झालंय असंच म्हणावं लागेल. 4 चेंडू 13 ची आवश्यकता.
4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मालिकेमध्ये आतापर्यंत 1-1 सामना गमावलाय दोन्ही टीमनी. या सामन्यामध्ये पराभव दोन्ही संघांच्या पचनी पडणार नाहीये. दोन्ही संघांना पराभूत होणं अजिबात पसंत नाहीये. दोन्ही संघ तर जिंकण्यासाठी जिद्दीने खेळत आहेत. एकाला हरावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ, 13 ची आवश्यकता. ऐसी विपरीत परिस्थिति में मैदान में जाने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उससे कहते हैं बाजीगर. आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा, हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा, इसका फैसला होने वाला है. 4 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असला तर जीवनाची सुरुवात कोणत्याही टप्प्यावरून करता येते. हीच आहे ती वेळ स्वतःला सिद्ध करण्याची. 4 चेंडू 13 ची आवश्यकता. और पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हर्सला एकच धाव निघणार आहे. एकेरी धावांनी सामना जिंकणं अवघड होत चाललंय. 3 चेंडूंचा खेळ, 12 ची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 2 चेंडू तुम्हाला षटकारासाठी खेळावे लागतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 50 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हृदयाचे ठोके आता मात्र वाढतायत. प्रेक्षक प्रचंड खुश झालेत हा सामना बघून. गोलंदाज तयार आहे. और पिच बॉल ड्राईव्ह केले कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. दुसरीचा प्रयत्न होणार आहे. आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील आपण पाहिले. सामना अजूनही ऑन आहे. 2 चेंडू 10 ची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. हा चेंडू स्पष्ट करेल की सामना या चेंडूवरती निश्चित होईल की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. 2 चेंडू 10 ची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल. यावेळेला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला एफर्ट दाखवलाय. दुसरीचा प्रयत्न होणार आहे की नाही. दुसरीचा प्रयत्न होता होता विकेट आली आहे. शेवटचा बॉल 9 ची आवश्यकता. छोटे खानी वाटणार लक्ष आता मात्र मोठं झालंय. सागर मेतके, चला नाणेफेकीसाठी या. शेवटचा चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना आता मात्र जवळपास निश्चित झालाय. सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत काहीही स्पष्ट नसतं. गोलंदाज तयार, बॅटर तयार. 1 चेंडू 9 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. बॅटची कडा पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडे आलाय. झेल आणि खूप चांगलं षटक गोलंदाजी मार्कवरच्या गोलंदाजाचं आपण पाहिलंय. ओमकार, चला विक्की पुजारी, आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेक झाल्यानंतर पाहिजे तर 5 मिनिटाची आपण रेस्ट घेऊ. मात्र आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. सागर मेतके आणि विक्की पुजारी. चला या सामन्याचा सामनावीर ठरलाय तानाजी चौगुले. सामन्याचा सामनावीर ठरलाय. चला आपलं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. द बेकरी शैलेश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट